आदिनाथ केमिकल इंडस्ट्रीज (MIDC) बोईसर पर प्रदूषण के गंभीर आरोप। बार बार शिकायतों के बावजूद कार्रवाई क्यों नहीं? तारापुर MIDC महाराष्ट्र का सबसे बड़ा औद्योगिक क्षेत्र, लेकिन अब इसी औद्योगिक क्षेत्र की एक कंपनी पर प्रदूषण को लेकर गंभीर सवाल उठ रहे हैं। स्थानीय नागरिकों और समाज सेवकों का आरोप है कि आदिनाथ केमिकल इंडस्ट्रीज E113 MIDC बोईसर से जुड़े प्रदूषण के मुद्दे पर कई बार कंपनी प्रबंधन और संबंधित प्रशासनिक विभागों को शिकायतें दी गई, लेकिन अब तक कोई संतोषजनक कार्रवाई सामने नहीं आई। क्या पर्यावरणीय नियमों का पालन हो रहा है? क्या लोगों की शिकायतों को गंभीरता से लिया जा रहा है? देखिए महाराष्ट्र तक टीवी न्यूज़ की यह विशेष रिपोर्ट। तारापुर MIDC और बोईसर क्षेत्र एक बार फिर प्रदूषण के मुद्दे को लेकर चर्चा में है। स्थानीय समाज सेवकों और नागरिकों का आरोप है कि आदिनाथ केमिकल इंडस्ट्रीज से जुड़े प्रदूषण संबंधी मुद्दों पर कई बार कंपनी अधिकारियों से संपर्क किया गया और प्रशासन के समक्ष भी शिकायतें दर्ज कराई गई। आरोप है कि लगातार आग्रह और शिकायतों के बावजूद अपेक्षित सुधारात्मक कदम दिखाई नहीं दिए। समाज सेवकों का कहना है कि सुबह सुबह क्षेत्र में प्रदूषण की स्थिति को लेकर उन्होंने मौके पर निरीक्षण किया और संबंधित अधिकारियों का ध्यान इस ओर आकर्षित करने का प्रयास किया। उनकी मांग है कि संबंधित विभाग तत्काल स्वतंत्र जांच कराए और यदि किसी भी प्रकार का पर्यावरणीय नियमों का उल्लंघन पाया जाता है तो कानून के अनुसार सख्त कार्रवाई की जाए। हालांकि इन आरोपों पर कंपनी या संबंधित अधिकारियों की ओर से इस रिपोर्ट के प्रसारण पर कोई आधिकारिक प्रतिक्रिया प्राप्त नहीं हुई है। यदि उनका पक्ष प्राप्त होता है तो उसे भी प्रमुखता से प्रकाशित और प्रसारित किया जाएगा। प्रदूषण केवल पर्यावरण का नहीं बल्कि लाखों लोगों के स्वास्थ्य का भी सवाल है। यदि शिकायतें सही हैं तो निष्पक्ष जांच और आवश्यक कार्रवाई होना जनहित में जरूरी है। वहीं यदि आरोप गलत है तो इसकी भी आधिकारिक स्पष्टता सामने आनी चाहिए। अब सबकी निगाहें प्रशासन और प्रदूषण नियंत्रण से जुड़े विभागों की कार्रवाई पर टिकी हैं। कैमरामैन रितेश चौहान के साथ तेजेंद्र सिंह, महाराष्ट्र तक टीवी न्यूज़। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार मित्रांनो, मी अमोल गर्जे तारापूर MIDC मधील प्लॉट नंबर E113 आदिनाथ केमिकल इंडस्ट्रीजच्या बाहेर मी उभा आहे। तुम्ही बघू शकताय या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये हे पडलेलं केमिकल आणि मागच्याच काही महिन्यांपूर्वी pH 2.0 एवढं घातक केमिकल मला ज्या भागामध्ये भेटलेलं तोच हा भाग, हाच तो परिसर, हीच ती गटर जी माझ्या समोर तुम्ही बघताय। सेम कलरचं पाणी जे गेटच्या खालून आलेलं आहे ते सेम कलरचं पाणी या ठिकाणी पूर्णपणे गटारीमध्ये आहे। आता या ठिकाणी CETPचे जे कर्मचारी आहेत ते आलेले, त्यांनी सॅम्पल घेतलेलं, आता ते त्याच्यावरती टेस्टिंग करतील की नक्की ते किती घातक आहे किती नाही ते। या संपूर्ण परिसरामध्ये तुम्ही बघू शकताय केमिकल आहे आणि या ठिकाणी तुम्ही जे केमिकल बघताय हे पूर्णपणे जे केमिकल आहे, कॅमेरामॅन पुढे या ठिकाणी या कंपनीमधून हे आलेलं केमिकल आहे। आता आम्हाला बघून या ठिकाणी यांनी दरवाजे लावलेले आहेत। या ठिकाणी त्यांनी आम्हाला बघून आता हा दरवाजा लावलेला आहे। मागच्या काही दिवसापूर्वी ह्याच कंपनीने त्या साईडला मागून एक वॉचमॅन होता जो ह्याच सेम रंगाचं केमिकलचं पाणी गार्डन मध्ये टाकत होता। त्यावेळेस पण आम्ही सॅम्पल घेतला होता आणि त्यावेळेस पण CETPने पण तो सॅम्पल घेतला होता, पण अजूनपर्यंत ह्या कंपनीवरती काहीच कारवाई करण्यात आलेली नाही। जे झाडं जळाले होते त्याच्यात पण ह्या कंपनीकडून ते केमिकलचं पाणी टाकलं जात होतं। पण विशेष म्हणजे सांगेन, पाऊस पडला, खूप थोडा पाऊस पडला आणि या ठिकाणी अशा छुप्या पद्धतीने केमिकल सोडणाऱ्या कारखान्यांचं खरं रूप हे या ठिकाणी आपल्याला समोर आलेलं आहे। मागच्या काही दिवसाआधी त्यांचा स्टाफ बाहेर आला असता गोड बोलत होते आमच्याशी की आम्ही असं काही नाही करत, आम्ही पर्यावरणाची खेळ नाही करत। मग तुमच्या कंपनीच्या प्रिमायसेस मध्ये या रंगाचं केमिकल आणि या व्हिडिओच्या शेवटला दाखवतो की मध्ये पण सेम कलरचं केमिकल होतं। मग आता कुठल्या बाहेरच्या माणसाने येऊन तुमच्या प्रिमायसेस मध्ये केमिकल टाकलं का? या ठिकाणी पूर्णपणे ही कंपनी CCTVच्या अंडर असेल। पण मला एकच सांगायचं MPCBला, तारापूर MIDCच्या संकेत साहेबांना की या ठिकाणी तारापूर MIDCच्या मालकीची असलेली ड्रेनेज, त्या ड्रेनेजमध्ये पावसाळ्यात तर पाणी येते, पण वर्षभर जे घातक 2 pH जे आम्हाला पाणी भेटलं होतं, आता ते पाणी या कंपनीचं होतं की नाही मी सांगू नाही शकत। पण सध्या ह्या प्रिमायसेस मध्ये असलेलं पाणी हे या कंपनीचंच आहे हे सिद्ध होते, कारण कंपनीच्या आतमध्ये हा गेट जेव्हा उघडा होता तेव्हा आम्ही बघितलं सेम कलरचं पाणी होतं आणि आम्हाला बघून वॉचमॅनने गेट लावलेला आहे। भोंगळ कारभार सुरू आहे। या कंपनीची सखोल चौकशी करण्यात यावी आणि ही कंपनी घातक केमिकल पूर्णपणे बाहेर का सोडते याच्यावरती कठोर कारवाई करावी। धन्यवाद।